आनंदाचा प्रसंग आपल्या जीवनामध्ये जो येणार आहे त्याचे आपण बघणारे शिलेदार आहोत। म्हणून येत्या 22 तारखेला आपलं आराध्य दैवत रामचंद्र प्रभू ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या स्थानावर विराजमान होणार आहे। म्हणून एकदा रामप्रभूंचं भजन आपण मोठ्या आनंदाने घेणार आहोत। तयार आहेत? परमात्मा अयोध्येमध्ये विराजमान होणार आहे आणि सगळ्यात आनंदाची ही गोष्ट आहे, रामप्रभू कोण आहेत? रामप्रभू भारतवासियांची आत्मा आहे। रामप्रभू संस्कृती आहे, रामप्रभू शील आहे, रामप्रभू म्हणजे वैराग्य आहे, रामप्रभू म्हणजे त्याग आहे, रामप्रभू म्हणजे आमच्या भारतीयांचं आराध्य दैवत आहे। रामप्रभू जर कोण असेल तर ते रामप्रभू म्हणजे आमची संस्कृती आहे, आमचा आत्मा आहे। आणि असे सगळ्यांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे राम स्वस्थानावर स्थित होणार आहे। हे राम ज्याच्या हृदयामध्ये नाही, समजा तो भारतीयच कधी असू शकत नाही, तो भारतीय असू शकत नाही। राम आपली आस्था आहे। रामाला नाकारणारे राम नाही असं म्हणणाऱ्यांमध्ये जरी एखादा गुण असेल तरी तो गुण सुद्धा माझ्या रामप्रभूंची देण आहे, तो गुण सुद्धा रामप्रभूंची देण आहे। हे आमचे राम आहेत। आमचा राम म्हणजे आत्मा आहे, दैवत आहे, हृदय आहे। आणि ते आपलं हृदय जेव्हा विराजमान होणार आहे ते विराजमान होत असताना आपल्याला घरी बसून बघता येणार आहे, प्रसाराच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून। रामप्रभू तर त्यांच्या स्वस्थानावर स्थित होतीलच, परंतु आपणही आपल्या घरी 22 तारखेला, येत्या 22 तारखेला जशी दिवाळी साजरी करतात तशाच पद्धतीने घरोघरी दिवे लावून, रांगोळी काढून भगवान रामचंद्रजी येतील म्हणून रामप्रभूंचं नामस्मरण करायचे। प्रत्येक घरामध्ये राम येणार आहेत। कसे आल्यानंतर ते विराजमान तर होतीलच, परंतु आपल्या घरामध्ये दिवाळी सुद्धा साजरी होणार आहे। एक लक्षात ठेवा, आत्ता 2-4 दिवसापूर्वी, 5-7 दिवसापूर्वी काही एक राजकीय व्यक्ती रामप्रभू नाहीच आणि जर होतेच तर ते काय खात होते याच्यावर वर्णन करत होते। आपल्याला माहीत आहे, त्यांचा नामोल्लेख मला करायचा नाही। ते वनात 14 वर्ष गेले आणि गेल्यानंतर त्यांनी पशु पक्षी मारून खाल्ले असं म्हणणारे व्यक्ती सुद्धा आज या रामप्रभूंच्या राज्यामध्ये आहेत। कारण रामराज्य तर आता येणारच आहे। रामप्रभू बसले म्हणजे रामराज्य आहे। आणि विचार करा, धर्म संस्कृतीचा पाया ज्या भूमीमध्ये आहे अशा भारत भूमीमध्ये रामाला नाकारणारे आहे आणि राम काय खातात आणि कसे जीवन जगत होते याचं नको ते वर्णन करणारे काही हिंसक प्रवृत्तीचे लोक रामाचं नाव जरी बदनाम करत असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्याकडे बघून जो थुंकला त्याची थुंक कुठे पडत असते? त्याच्या तोंडावर पडत असते। म्हणून सूर्यावर थुंकणाऱ्याकडे कधीही बघायचं नाही, तो चुकीचा व्यक्ती आहे, चुकीचं बोलणार। अशा व्यक्तीने आपला DNA नक्कीच चेक केला पाहिजे की आपण भारताच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत का? आपली संस्कृती काय, आपल्या आईवडिलांचं रक्त कोणतं आहे याचा विचार आपण केला पाहिजे। रामप्रभूंना नाकारणारे जाऊ द्या, परंतु रामप्रभू काय खात होते हे बोलणाऱ्यांना आपल्याला त्यांच्याही लक्षात आलं पाहिजे। 14 वर्ष वनवासात गेलेल्या रामप्रभूंनी स्वतःची धर्मपत्नी ज्या रावणाने हरण करून नेली त्या रावणाबद्दल सुद्धा रामप्रभूंनी एकही अपशब्द कुठेही वापरलेला कोणत्याही ग्रंथामध्ये नाही। ज्यांच्या बोलण्यामध्ये हिंसा येत नाही त्यांच्या वागण्यामध्ये हिंसा कधी येईल एवढं जरी समजलं तरी सुद्धा राम समजले, बाकीचं काही सांगण्याची गरज नाही। पूर्वीचे राजे जेही पशुपक्षी होते, जे हिंस्र श्वापद होते त्यांना मारायचे, पण का मारायचे? आपल्या प्रजेचं रक्षण झाले पाहिजे हिंस्र श्वापदांपासून म्हणून त्यांना मारलं जात होतं, मारून खाण्यासाठी त्यांना मारलं जात नव्हतं। प्रजेचं रक्षण करणं हे एक गोष्ट आणि दुसरं कारण होतं की हिंस्र श्वापद जेव्हा पळतायत तेव्हा लक्षवेधी बाण मारला
आवाजाच्या दिशेने असेल किंवा लक्षवेधी बाण मारला तर बाण चालवण्याची जी कला आहे ती राजाला लवकरात लवकर अवगत व्हावी म्हणून सुद्धा प्राणी मारले जात होते. मारून खाण्यासाठी प्राणी मारले जात नव्हते. ज्यांचे गुरु श्री गुरु वशिष्ठ आहेत, ज्यांचे गुरु विश्वामित्र आहेत, ज्यांची परंपरा इक्ष्वाकू म्हणजे सूर्यापासून निर्माण झालेली आहे, असे राम काय खात असतील याच्यावर बोलण्याची कोणाला आवश्यकता नाही. म्हणून राम आमचं दैवत आहे, आमचं हृदय आहे आणि ते येऊन विराजमान होतीलच. आणि तो सोहळा बघण्याचा आनंद तुम्हा मला प्राप्त झालेला आहे की देवाने आपल्याला जिवंत ठेवलं. आपण भाग्यवान आहोत. कोरोनासारखी एवढी मोठी बिमारी या ठिकाणी येऊन गेली, आपल्यातलेच लोक आपल्यातून निघून गेले, परंतु देवाने आपल्याला जिवंत ठेवलं. आपण भाग्यवान आहोत की रामप्रभू राजगादीवर विराजमान व्हावे हे आपल्या डोळ्यांनी आपल्याला बघायला मिळणार आहे, याचे आपण साक्षीदार होणार आहोत. म्हणून खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत. अशा रामचंद्रजींच्या या उत्सवामध्ये आपल्याला घरी बसून का असेना सगळ्यांनी सामील व्हायचे. म्हणून हे सुद्धा आपलं एक कर्तव्य आहे. भारतीय आहेत आणि हृदय आपलं जे राम आहे त्यांच्या या उत्सवामध्ये सगळ्यांना साजरं व्हायचं आहे. ही सगळ्यांच्या चरणी विनंती. आणि त्याचबरोबर धावत्या वेगामध्ये आपण तीनही